डॉक्टर महिलेची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या. पिंपरी येथील घटना. पिंपरी चिंचवड शहरातील थेरगाव येथील एका प्रतिष्ठित खासगी रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या डॉक्टर महिलेनं इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. डॉक्टर श्वेता रोकडे असे मृत महिलेचं नाव असून त्या आपल्या इतर 2 मैत्रिणींसोबत रावेत येथील सेलेस्टियल सिटी सोसायटीत भाड्यानं राहत होत्या. वरिष्ठ पोलीस निरीक्षक ऋषिकेश गाडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेची माहिती मिळताच रावेत पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी अवस्थेत असणाऱ्या डॉक्टर श्वेता यांना उपचारासाठी औंध येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याने डॉक्टरांनी घोषित केले. पोलिसांनी त्यांच्या कुटुंबियांना याविषयीची माहिती दिली असून आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. ही आत्महत्या आहे की घातपात, अशा सर्व शक्यता लक्षात घेऊन रावेत पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. व्हॉइस ऑफ महाराष्ट्र न्यूज चॅनेलसाठी ब्युरो चीफ मुन्ना मुजावर यांचा रिपोर्ट. काल रोजी अंदाजे 10:15-10:30 दरम्यान आम्हाला कॉल प्राप्त झाला आहे की एक निर्माण बिल्डिंग आहे. त्या बिल्डिंगचं नाव असं आहे की त्या ठिकाणी रॉयल ॲस्ट्रिया म्हणून बिल्डिंग आहे रावेतमध्ये. त्या ठिकाणी एक महिलेनं वरील बिल्डिंगवरून सुसाईड करून आत्महत्या केली असा कॉल प्राप्त झाला होता. तत्काळ आम्ही त्या ठिकाणी गेलो. स्पॉट पाहिला असता की महिला विशुद्ध अवस्थेत मिळून आलेली आहे. त्यानंतर ती मयत झालेली आहे असं आम्हाला डिक्लेअर झालं. तपासताना लक्षात आलं की त्या ठिकाणी CCTV नव्हते. आजूबाजू CCTV चेक केले तर महिलेची ओळख पटत नव्हती. त्यानंतर CCTV चेक केल्यानंतर आमच्या लक्षात आलं की एक तिचं वेअर अबाउट आम्हाला मिळाले. ते रावेतमध्येच एका ठिकाणी राहिला आहे. बॅचलर आहे, स्वतः पेशंट डॉक्टर आहे आणि ती सध्या सकाळी 9:30 दरम्यान त्या ठिकाणी आली होती. वेगळ्या नावाची एंट्री करून त्यातमध्ये गेली, माझं काम आहे म्हणून. त्यामुळे ती वर गेली आणि वरून तिनं उडी मारलेली आहे त्या ठिकाणावर. आणि त्यानंतर सर्चिंग दरम्यान त्या मुलीनं एक सुसाईड नोट लिहिली आहे. त्यामध्ये कुणाला जबाबदार धरून आहे अशा स्वरूपात सुसाईड नोट लिहिलेली आहे. सदरच्या प्राथमिक स्वरूपाचा विचार करता सदर महिलेने आत्महत्या केलेली आहे. त्याला अधिक तपास करीत आहोत. चौकशीमध्ये सध्या चौकशी चालू आहे. मुलीचे नातेवाईक वगैरे आमच्याकडे येत आहेत. PM कारवाई केल्यानंतर ADR प्रोसेस करून पुढील तपास करीत आहोत आम्ही.